कथेला सुरुवात करण्यापूर्वी नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळेत मिळतील. तर चला वळूयात कथेकडे. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 207 मराठी कथा. यापूर्वीचे सर्व भाग प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. कृपया ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. आबासाहेबांच्या त्या एकाच धाकाने वरांड्यातील मैफिल तर विस्कटलीच, पण शिवमराजेंचा मूड मात्र काही बदललाच नव्हता. मनात प्रेमाची उकळी मारणारा उफान होतं आणि पावले थेट आपल्या खोलीच्या दिशेने वळत होती. खोलीचा दरवाजा हलकेच ढकलून राजे आत आले. खोलीत डिम लाईटचा प्रकाश, मंद गुलाबी प्रकाश पसरला होता. बेडवर छोटी रियांशी एका बाजूला अगदी निवांत शांत झोपली होती आणि तिच्या शेजारीच होती राजेंची राणी, राणी सरकार म्हणजेच प्रिया. राजेंनी दाराला टेकून प्रियाकडे पाहिलं आणि तिचे ते रूप पाहताच राजेंचे डोळे तिच्यावरच खिळले होते. आज कित्येक दिवसांनी आपल्या पाटलीनबाईंनी तो घरचा रोजचा तोरा बाजूला ठेवला होता. लग्नाच्या रिसेप्शनसाठी प्रियाने आज अगदी पहिल्यासारखाच शिवमच्या आवडीचा सुंदर साजशृंगार केला होता. अंगावर नेसली ती सुंदर जांभळ्या कांजीवरम पैठणी साडी, खांद्यावरून पाठीवर मोकळे सोडलेले लांबसडक रेशमी केस आणि त्या केसांत स्वतः राजेंनी तिच्यासाठी खास आणून माळलेला तो घमघमणारा मोगऱ्याचा गजरा. नाकात ती नाजूक मोत्याची नथ, मोठमोठ्या डोळ्यात भरगच्च भरलेलं काजळ आणि आता झोपेतही ओठांवर रेंगळणारं ते मंद गोड हास्य. तिच्या चेहऱ्यावरची ती प्रेमाची चमक पाहून राजे अगदी घायाळ झाले होते. संध्याकाळी रिसेप्शन मध्ये जेव्हा प्रिया अशी नटून थुटून वावरत होती तेव्हापासूनच राजेंची नजर तिच्यावरून हटत नव्हती. आता मात्र एकांत होता. रात्र शांत होती आणि वेळ फक्त त्यांची होती. शिवम मधील हट्टी राजे आता जागे झाले होते. ते हळूच पावले टाकत बेडजवळ आले. मंद वासाचा गजरा आणि प्रियाच्या गुलाबाच्या परफ्यूमचाच तो ओळखीचा सुगंध राजेंच्या श्वासात भरला होता. त्यांनी हळूच प्रियाच्या बाजूला बसून तिचा हात हातात घेतला. प्रिया झोपेतच जरा आळसावली. तिला शिवमचा स्पर्श जाणवला. ती डोळे न उघडताच किंचित कुरबुरत म्हणाली, "अहो, काय हे, झोपू देत ना, खूप थकलीये मी." शिवमने तिच्या हातांवर आपली पकड हलकीशी घट्ट केली आणि तिच्या अगदी जवळ जात मंद आवाजात म्हणाला, "ओ राणी सरकार, इथे तुमच्या या रूपाने आम्हाला पार घायाळ करून स्वतः मात्र निवांत झोपा काढायचं नाटक करताय होय?" प्रिया तरीही आळसतच म्हणाली, "अहो खरंच झोपू द्या ना. आज दिवसभर किती काम होतं. खूप कंटाळा आलाय." पण आपले राजे सुद्धा सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी तर नव्हतेच. त्यांनी प्रियाच्या चेहऱ्यावर आलेली केसांची लट हळूच मागे केली. गजराचा तो गोड सुगंध शिवमच्या श्वासात उतरला होता. प्रियाने एका फटक्यात डोळे उघडले. त्याचा स्पर्श होताच. काजळाने भरलेले ते मोठे मोठे डोळे फिरवत ती जरा लटक्या रागाने वळाली आणि म्हणाली, "अहो काय हे, जरा जास्तच मूडमध्ये दिसताय आज. आणि आबासाहेबांनी काय सांगितले माहिती आहे ना? 5 वाजता शेतावर पाठवतील सगळ्यांना. म्हणजे तू ऐकलंस ना? चॅप्टर कुठली आणि आता माझ्यासमोर झोपेचं नाटक करतेस ना? आबासाहेबांचं नंतर बघू." असं म्हणत शिवमने प्रियाकडे अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने पाहिले. शिवमचे ते वेड लावणारे डोळे आणि त्याच्या आवाजातील ती माया पाहून प्रियाचा राग क्षणात विरघळून लागला होता. ती आतून पूर्ण विरघळली होती आणि म्हणली, "अहो, प्रियांशी झोपली आहे ना बाजूला, प्लीज नको ना." प्रियाचा आवाज आता अगदी मंद झाला होता. "तिला झोपू दे ग, आणि तू फक्त माझ्याशी गप्पा मार ना." शिवम तिच्या अगदी जवळ जात कुजबुजला. प्रियाच्या हाताची बोटे नकळत शिवमच्या हातात गुंफली होती. तिचा तो पाटलीनबाईंचा तोरा कुठल्या कुठे गळून पडला होता आणि ती पुन्हा एकदा शिवमची तीच जुनी लाजरी आणि प्रेमात पडलेली प्रिया झाली होती. रात्र हळूहळू अधिकच गडद होत होती. बाहेर हवेतील पसरलेली ती थंड हवा आणि आत खोलीत दोघांच्या मनातील प्रेमाची ऊब. एकमेकांच्या नजरेत पाहत सर्व थकवा आणि जगभराचा विसर पडून दोघेही प्रेमाच्या एका अशा सुंदर जगात हरवून गेले होते, जिथे फक्त राजे राजे होते आणि राणी त्यांची राणी सरकारच होती. आणि चिवच्या लग्नाचे 8 दिवस अगदी आनंदात, प्रेमात आणि हवेलीतील मानपानात निघून गेले होते. रणवीर आणि चिव यांच्यातील नातं आता हळूहळू अधिकच घट्ट आणि विश्वासाचं बनत चाललं होतं. सकाळी सकाळी चिव रणवीरच्या बाहूमध्ये मान लपवून लाजत म्हणाली होती, "रणवीरजी, काही झालं तरी मी तुम्हाला सोडून कुठेही, अगदी कुठेही जाणार नाही." तिच्या या बालिश पण प्रेमळ शब्दांवर रणवीरने तिला जवळ घेत तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले होते. पण नियती आणि घरातील मंडळींच्या मनात काही वेगळाच प्लॅन शिजत होता. चिवने केलेल्या चहाचा सकाळी सकाळी हवेलीच्या हॉलमध्ये ठाकूर साहेब आणि गायत्री देवी चहाचा आस्वाद घेत बसले होते. तितक्यात हॉलमधील
लँडलाईन फोन वाजला. ठाकूर साहेबांनी फोन उचलला आणि समोर चैतन्य साहेब होते. नमस्कार ठाकूर साहेब, मी चैतन्य बोलतोय. चैतन्य साहेबांनी अत्यंत आदराने विचारणा केली. अरे चैतन्य साहेब नमस्कार, बोला बोला, कसे आहात? काही काम होतं का? ठाकूर साहेब आपुलकीने म्हणाले. साहेब जरा संकोच वाटतो विचारायला, पण चिवचं पहिलं माहेर पण आहे. लग्नाला 8 दिवस झालेत. ती आली तर 4 दिवस माहेरी राहून जाईल हो. पण तिला पाठवायचं की नाही हे तुमच्या संमतीशिवाय कसं ठरणार ना? असं म्हणून विचारणा करण्यासाठी फोन केला. चैतन्य साहेब नम्रतेने म्हणाले. हे ऐकून ठाकूर साहेब आणि बाजूला बसलेल्या गायत्री देवींच्या चेहऱ्यावर एक छानसं हसू आलं. ठाकूर साहेब म्हणाले, अहो चैतन्य साहेब, यात काय विचारायचं एवढं? अहो सख्खी बहीण आहे तुमची. लग्नाला 8 दिवस झाले तरी तुम्ही सोबत पाठराखी न ठेवता आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तिला हवेलीत सोडलं. हेच आमच्यासाठी खूप मोठं झालं. तुम्ही अजिबात संकोच न बाळगता निश्चिंत होऊन तिला पहिल्या माहेरपणाला नेण्यासाठी या. आम्ही रणवीरला सांगतो तसं. आणि जरा वेळ बोलून फोन ठेवला. थोड्या वेळाने रणवीर तयार होऊन खाली नाश्त्यासाठी आला. टेबलवर बसताच गायत्री देवींनी त्याला गरमागरम पोहे वाढले. ठाकूर साहेब चहाचा घोट घेत म्हणले, बेटा रणवीर, चैतन्य साहेबांचा फोन आला होता. चिवला पहिल्या माहेरपणासाठी नेण्यासाठी ते आज घरी येत आहेत. तिला जरा वर जाऊन आवरायला सांगशील का? रणवीरने पोहेचा चमचा तोंडात नेता नेता थांबवला. तो थोडा विचार करत म्हणाला, हो बाबा, तसंही मला पुढच्या 2-3 दिवसांसाठी मुंबईला जावं लागणार आहे. कापड कंपनीच्या मुख्य मालकांसोबत एक महत्वाची मीटिंग आहे आणि मी हवेलीत नसेल तर तिला इथे एकटीला करमणारही नाही ना. हे ऐकून गायत्री देवी आणि ठाकूर साहेबांनी एकमेकांकडे पाहिलं आणि गालातल्या गालात हसले. गायत्री देवी खडखरपणे म्हणाल्या, हो का बेटा? तिला करमणार नाही की तुला तिच्याशिवाय करमणार नाही रे? ते सांग. रणवीरने थोडी लाजून मान खाली घातली आणि हसत म्हणला, हो आई, एकच आहे ती. मी असलो की ती मला जवळ हवी असते ना. पण रूममध्ये जाताना रणवीरच्या डोक्यात विचारांची चक्र सुरू झाली. चिव तर सकाळीच म्हणाली होती की ती मला सोडून कुठे कुठे जाणार नाही आणि मी मुंबईला गेल्यावर आई बाबा दोघेच हवेलीत राहणार. तर त्यांची काळजी घ्यायला मी इथेच थांबेल असं म्हणेल ती. पण मी हवेलीत आलो की मला माझी बायको जवळ हवी. मग आता या हट्टी चिवला माहेरी जाण्यासाठी मनवायचं कसं? हाच विचार करता करता तो आपल्या बेडरूमचा दरवाजा ढकलून आत आला. बेडरूममध्ये चिव अतिशय मग्न होऊन कपाटात नवीन साड्या आणि कपडे नीट घडी घालून सेट करत होती. जवळच असलेल्या टीपॉयवर रणवीरची रोजची औषधं ठेवली होती आणि शेजारीच त्याने आज कंपनीत घालण्यासाठी काढून ठेवल्याला इस्त्रीचा ब्रँडेड फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट ठेवली होती. पण आता चिवचे कपडे घडी करण्याच्या नादात तिच्या साडीचा पदर औषधाच्या बाटलीला लागला. दुर्दैवाने त्या बाटलीचे झाकण घट्ट लावलेलेच नव्हते. टुपुक असा आवाज झाला आणि ती औषधाची काळी घट्ट बाटली थेट रणवीरच्या महागड्या पांढऱ्या शुभ्र शर्टवर उलटी झाली. औषध संपूर्ण कपड्यांवर पसरलं आणि कपडे खराब झाले. आई गं, हे काय झालं? चिवच्या तोंडातून आवाजच बाहेर आला. तिने पटकन ती बाटली सरळ केली, पण तोपर्यंत व्हायचा तो गोंधळ झालाच होता. मागून आलेल्या रणवीरने हे दृश्य पाहिलं. चिवचा घाबरलेला आणि बावरून गेलेला चेहरा पाहून त्याच्या डोक्यात अचानक एक भन्नाट आणि खोडकर कल्पना आली. बस, हिला माहेरी पाठवण्यासाठी हीच योग्य संधी आहे. रणवीरने लगेच चेहऱ्यावर अत्यंत गंभीर आणि रागीट भाव आणले. तो पुढे आला आणि जोरात ओरडला, हे काय केलंस चिव? कळत नाही का तुला? माझा इतका महागडा आणि महत्वाचा ड्रेस खराब केलास? एक काम धड करता येत नाही तुला? चिव भीतीने पार थरथरू लागली. तिचे डोळे पाण्याने भरले. ती हात जोडून घाबरत म्हणली, सॉरी ना रणवीरजी, खरोखर चुकून झालं हो, माझा पदर लागला त्याला. रणवीरने जरा जास्त चिडल्याचे नाटक करत म्हणला, हो का? चुकून झालं? अगं रोज अशी चूक करशील आणि रोज मला सॉरी म्हणशील का? काही शिस्त, काही मॅनर्स आहेत की नाही? वेंधळी कुठली. अहो खरोखर माझं लक्षच नव्हतं. हवं तर मी लगेच ते डाग साफ करून देते किंवा दुसरा दुसरा ड्रेस काढून देते ना. चिवने रडवलेल्या आवाजात तो शर्ट हातात घेण्याचा प्रयत्न केला. रणवीरने तिच्या हातातून तो ड्रेस जोरात हिसकावून घेतला आणि रागाने म्हणला, ते काही नाही, तू तुझी बॅग भर आधी, आणि जोपर्यंत तू हे सगळे मॅनर्स शिकत नाहीस ना तोपर्यंत माहेरी जाऊन राहा. मी नाही हे सहन करणार सगळं. हे ऐकून चिवच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. ती त्याच्याजवळ जात रडत म्हणाली, अहो रणवीरजी, प्लीज सॉरी ना. मी हवं तर इथेच सगळं शिकेल, तुम्ही सांगाल तसं वागेल. पण मला प्लीज माहेरी पाठवू नका ना. मला सोडू नका ना. नका ना जायला सांगू तुम्ही.
पण आता रणवीरने मनावर दगड ठेवून तिचे रडणे दुर्लक्षित केले आणि अधिकच कठोर आवाजात म्हणाला, नाही, मला काही ऐकायचं नाही. तू तुझी बॅग भरतेस की मी भरू? मी तुझ्या चैतन्य दादाला फोन करून तुला नेण्यासाठी आत्ताच्या आत्ता यायला सांगतो. अहो नको ना, नका हो दादाला फोन करू. चिव एकदम घाबरून ओरडली. अहो, दादाला खूप वाईट वाटेल हो. मी एवढीशी चूक केली म्हणून मला माहेरी धाडलं. हे ऐकून आई-बाबा काय विचार करतील? मी खाली सर्वांना काय सांगू? रणवीर तिची बॅग कपाटातून बाहेर काढत थंडपणे म्हणाला, ते काय सांगायचं ते मी माझं बघून घेईल. 10 मिनिटात तयार होऊन खाली ये. खाली वाट बघतोय मी. चल आवर पटकन. असं म्हणत रणवीरने रागाने बेडरूमचा धाडकन दरवाजा लावून बाहेर निघून गेला. पण बेडरूमच्या बाहेर पडताच रणवीरने भिंतीला टेकून सुस्कारा सोडला आणि तोंडावर हात ठेवून गालातल्या गालात खदखदून हसू लागला. वा, रणवीर सिंग ठाकूर, काय अभिनय केलास. आता मॅडम अगदी गपगुमानं माहेरी जातील. तो स्वतःशीच हसत खाली गेला. मागे बेडरूम मध्ये मात्र चिव रडत रडत हुंदके देत स्वतःचे कपडे बॅगेत भरू लागली. जवळपास अर्धा तासानंतर चिव आपले डोळे पुसत साडीचा पदर सावरत हळूहळू हवेलीच्या विशाल पायऱ्यांवरून खाली आली. खाली हॉलमध्ये एकदम उत्साहाचे वातावरण होते. चैतन्य साहेब आले होते. ठाकूर साहेब, गायत्री देवी आणि चैतन्य साहेबांचा चहा पिऊन गप्पा मारत होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता. चिव रडवलेल्या आणि नाराज चेहऱ्याने खाली आलेली पाहून गायत्री देवी पटकन उठल्या आणि तिच्या जवळ आल्या आणि गायत्री देवी खूप गोड आवाजात म्हणल्या, बेटा चिऊ, अगं काय हे, एवढा चेहरा का पडला आहे तुझा? गायत्री देवी मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या, अगं बेटा, 3च दिवसांचा तर प्रश्न आहे ना फक्त. रणवीर मुंबईवरून आला की लगेच तुला येईल परत हवेलीवर नेण्यासाठी. एवढी का नाराज होतेस? बघ, तुझा दादा तुला पहिल्या माहेरपणाला नेण्यासाठी किती आवडीने आला आहे. हे ऐकता चिवने चमकून रणवीरकडे पाहिलं. रणवीर सोफ्यावर बाबत बसला होता. चिवने पाहताच त्याने हळूच सर्वांची नजर चुकवून आपली कॉलर वर केली. एक भुवई उंचावली आणि डोळ्यांनीच खुणावत गालातल्या गालात हसून तिला विचारलं, काय मॅडम, कशी वाटली माझी मस्करी? चिवला एका क्षणात सगळा प्रकार समजला. तिला कळलं की रणवीरने आपल्याला माहेरी पाठवण्यासाठी तो रागाचा आणि कपडे खराब झाल्याचा खोटा खोटा ड्रामा केला होता. चिवच्या पोटात एकदम संतापाची लाटच उसळली आणि म्हणाली, बापरे, मी एवढी रडले, एवढी घाबरले आणि माझी हे मस्करी करत होते होय. चिवचा चेहरा आता भीतीने नाही तर अस्सल बायकोच्या रागाने लाल झाला होता. चैतन्य साहेब म्हणाले, चला चिव, निघूयात मग आपण, खूप उशीर होईल. चिवने ठाकूर साहेब आणि गायत्री देवींच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. पण ती रणवीरकडे पार दुर्लक्ष करत परस्पर गाडीच्या दिशेने चालू लागली. ती त्याच्याशी एक शब्दही बोलली नाही. हे पाहून गायत्री देवी हसत म्हणल्या, बेटा चिव, अगं रणवीरला नाही विचारणार का मी जाऊ का म्हणून? चिव जागीच थांबली. तिने मागे वळून रणवीरकडे एक सनसनीत तीक्ष्ण डोळा मारला आणि उपरोधाने हसत म्हणली, अहो आई, त्यांना काय विचारू? त्यांनी खूप प्रेमाने मला समजावून माहेरी पाठवलं आहे ना. तसंही मुंबईला गेल्यावर फोनवर बोलूच ना आम्ही. तिचा तो कटाक्ष पाहून रणवीरच्या पोटात भीतीचा गोळा आला. बापरे, मॅडम तर खरंच खूपच प्रचंड चिडल्या आहेत. चैतन्य साहेब आणि चिव हवेलीच्या मुख्य कमानी जवळ उभे असलेल्या गाडीजवळ पोहोचले. चिव गाडीचे दार उघडून आत बसणार तितक्यात रणवीर धावतच गाडीजवळ आला. चैतन्य साहेब ड्रायव्हिंग सीटवर बसून फोनवर बोलत होते. ही संधी साधून रणवीरने पटकन गाडीच्या खिडकीतून आत हात टाकला आणि चिवच्या समोर आपले दोन्ही कान पकडले. तो अत्यंत काकुलतीने लहान मुलासारखा चेहरा करून, ओठांचा चंबू करून, हालचालीतून म्हणाला, सॉरी ना चिव, प्लीज सॉरी, मस्करी करत होतो ग. पण चिवने अत्यंत ऐटीत आपली मान दुसरीकडे फिरवली. तिने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले, न बघितल्यासारखं केलं आणि गाडीची काच वर सरकवली. गाडी हवेलीच्या मोठ्या कमानीतून बाहेर पडली. रणवीर रस्त्यावर उभा राहून आपलं डोकं पकडून हसत होता. त्याला माहिती होतं की 3 दिवसांनी जेव्हा तो तिला आणायला माहेरी जाईल तेव्हा या भन्नाट मस्करीची परतफेड त्याला कशी करावी लागणार वाटतं. असं म्हणत त्याने एक हिरो स्टाईलने केसात हात फिरवला. चैतन्य साहेबांची गाडी हवेलीची वेस ओलांडून पुढे निघाली. पण चिवचा राग अजूनही शांत झालाच नव्हता. तिने गाडीच्या काचेशी टेकून बाहेर पाहणेच पसंत केले. मनातल्या मनात ती रणवीरला म्हणत होती, थांबा रणवीरजी, तुम्हाला काय वाटलं की मी खूप भाबडी आहे ना? मला असं घाबरवून माहेरी पाठवलं ना तुम्ही? आता बघाच मी तुमचा कसा गेम करते ते. गाडी चिवच्या माहेरीच्या अंगणात थांबली. दारातच आई बाबा, वहिनी अस्मी आरतीची थाळी घेऊन आधीपासूनच वाट पाहत उभे होते. लग्नानंतर पहिल्यांदा मुलगी घरी येणार म्हणून संपूर्ण घरात सणासारखाच उत्साह होता. चिव गाडीतून खाली उतरताच आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. चिवने पुढे होऊन आईबाबांच्या पायाला स्पर्श केला
बाळा चिऊ, किती ग बारीक झालीस या 8 दिवसात. चिऊ आईने तिचे औक्षण करत म्हणाले आणि ओवाळलं आणि तिला प्रेमाने घट्ट मिठीत कवटाळलं. अगं आई, 8 दिवसात कोण बारीक होतं का ग? हवेलीत काय ठाकूर साहेबांनी तिला उपाशी ठेवलं असेल का? चैतन्य साहेब हसत म्हणाले. अस्मी वहिनीने चिवचा हात पकडून आत आणले. चिव, तुझ्या आवडीचा आज पुरणपोळीचा बेत आहे बरं का. पण मला सांग, आमचा जावई बापू म्हणजे रणवीर कुठे आहे? तो नाही आला का तुझ्यासोबत? रणवीरचे नाव निघताच चिवचा चेहरा जरा तुसडा झाला. ती नाक उडवत म्हणली, त्यांना कसली वेळ भेटते वहिनी? खूप मोठे बिझनेसमन आहेत ना ते. मुंबईला चाललेत मीटिंगला. चैतन्य साहेबांनी हसत परिस्थिती सावरली. अगं, रणवीर रावांची महत्वाची मीटिंग होती मुंबईला, पण ते 2च दिवसांनी चिवला नेण्यासाठी आवर्जून येणार आहेत. अस्मी आणि घरातील सर्वांच्या मायेने चिवच्या मनातील दुखावलेपण थोडे कमी झाले होते. पण रणवीरला धडा शिकवण्याचा तिचा प्लॅन आता पक्का शिजत होता मनामध्ये. चिव पौर्णिमा सोबत जरा वेळ खेळली आणि अस्मीच्या पोटावर हात ठेवून म्हणाले, काय ग वहिनी, हे छोटस कसं आहे? असं म्हणतच रात्री बेडरूम मध्ये चिव आणि तिची वहिनी अस्मी गप्पा मारत बसल्या होत्या. चिवने सकाळी हवेलीत घडलेला सगळा प्रकार, तो औषधांचा ड्रामा, तिचे रडणे, रणवीरचा तो खोडकर हसरा चेहरा अस्मीला सगळं सांगून टाकलं. वहिनी, तुम्हाला हसायला काय जातंय? चिव रुसून म्हणाले. किती घाबरले होते मी माहितीये. मला वाटलं माझ्यामुळे त्यांचा राग खरंच अनावर झालाय की काय. आता ती मुंबईवरून मला नेण्यासाठी इथे येतील ना, तेव्हा त्यांना सहजासहजी मी भेटणारच नाही. त्यांना पण कळायला हवं की माझ्याशी पंगा घेणं किती महागात पडतंय. चिवने अस्मी वहिनीच्या कानात आपला गुप्त प्लॅन सांगितला आणि म्हणाली, वहिनी, ते आले की तुम्ही आणि दादाने त्यांना सांगायचं की मी घरीच नाहीये आणि बाकीचं सगळं मी सांभाळते. आणि अस्मी हसून म्हणली, बरं बाई, ठीक आहे. पण मला सांग, तुला ते जीव तर लावतात ना? ती म्हणाली, हो वहिनी, खूप जीव लावतात. तर वहिनी, तर अस्मी पुन्हा तिची टांग खेचत म्हणली, हो का? जीवच लावतात. आणि प्रेम काय? प्रेम काय करतात की नाही ग? तशी चिव लाजली आणि अस्मीच्या मिठीत जात म्हणली, वहिनी, ते पण खूप प्रेम करतात. ठीक आहे? तर ती म्हणली, हो, तेच तर. म्हणूनच इतका ग्लो आला आहे ना चेहऱ्यावर. आता जा झोपा. तसंही 8 वाजलेत. तुमच्या रणवीरजींचा फोन येईलच ना गप्पा मारायला. आणि इकडे गाडी हवेलीच्या कमानीतून बाहेर पडल्यापासून रणवीरचा जीव मात्र गाडीतल्या चिवच्या रागाभोवतीच घिरट्या घालत होता. मुंबईच्या दिशेने कार धावत होती, पण रणवीरचं मन मात्र माहेरी पोहोचलेल्या त्याच्या हट्टी आणि रागावलेल्या बायकोकडेच होतं. संध्याकाळ झाली तशी मुंबईतील हॉटेलच्या अलिशान रूममध्ये पोहोचताच रणवीरने कोट काढून सोफ्यावर फेकला. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 8 वाजले होते. बस, आता मॅडमचा राग शांत करण्याची आणि थोडी टशन दाखवण्याची वेळ झाली. त्याने खिशातून फोन काढला आणि चिवचा नंबर डायल केला. तिकडे माहेरी आपल्या जुन्या बेडरूम मध्ये चिव उशी जवळ घेऊन तोंडाचा चंबू करून बसली होती. फोनची रिंग वाजताच तिने स्क्रीनवर रणवीरजी नाव पाहिलं. तिच्या नाकाचा शेंडा लगेच लाल झाला. आले वाटतं साहेब. सकाळी तर काय रुबाब दाखवत होते, आता कशाला केलाय फोन? तिने 2-3 रिंग जाऊ दिल्या आणि मग अत्यंत कॉल कट व्हायच्या आधीच फोन उचलून एकदम थाटात कानाला लावला. पण स्वतःहून बोलली काहीच नाही. रणवीरने फोन कानाला लावलाच होता आणि पलीकडून तिने फोन कानाला लावल्याच्या नंतर शांतता ऐकली. तो गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, हॅलो चिऊ. अगं हॅलो चिऊ, अगं बोलणार आहेस की फोन कानाला लावून फक्त माझा श्वास घेणं ऐकणार आहेस? चिवने लगेच उपरोधितपणाने म्हणले, मला नाही वाटत मी तुमच्याशी बोलणं गरजेचं आहे म्हणून. सकाळी तर मला मॅनर शिकवायला थेट माहेरी पाठवलं होतं ना. मग आता कशाला फोन केलास तुम्ही? औषधाची दुसरी बाटली सांडली की काय शर्टवर? रणवीरने सोफ्यावर मागे टेकून हसत विचारलं. बापरे, किती राग आला ना नाकाच्या शेंड्यावर. अगं, इथून मुंबईवरून सुद्धा मला तुझा तो लाल झालेला नाकाचा शेंडा स्पष्ट दिसतोय. हो का? चिव शिवर मूठ मारत म्हणले, दिसू द्या ना मग. माझा नाकाचा शेंडा लाल होतोय की निळा, त्याने तुम्हाला काय करायचंय? तुम्ही जा ना आपल्या त्या मीटिंगला. रणवीर थोडा खोडकर आवाजात म्हणला, अहो मॅडम, त्या नाकाच्या शेंड्याला जरा काबू ठेवण्यासाठी काहीतरी उपाय उपाय तर करावाच लागेल ना आता. नाहीतर तो सारखा सारखा असा वर जाऊन रागाने लाल होणार. हवेलीत आल्यावर मलाच काहीतरी स्पेशल मलम लावावं लागतील त्या नाकाला. चिव आता लटक्या रागात फणफणत म्हणली, हो का? असे भलतेच उपाय शोधू नका हा. तुम्ही तर किती रागावले होते माझ्यावर. मला काही ऐकायचं नाही, बॅग भर आधी, असं म्हणत ढापरत होते. मग आता कशाला केलात फोन? राहा ना आपल्या त्या शिस्तीत आणि मॅनर्स मध्ये. रणवीरने फोन दुसऱ्या कानाला लावला आणि हसून म्हणला, काय करायचं ना चिव, एकुलती एक बायको आहे ना माझी.
म्हणजे नवी नवी नवरी आहे ना माझी. मग तिची आठवण आल्यावर फोन तर करावाच लागेल ना. चिवचा पारा अधिकच चढला. ती मिश्किलपणे टोमणा मारत म्हणली, हो नक्कीच, एकुलती एक म्हणा. नाहीतर लोकांच्या काय चार 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 असतात का काम भागवायला. रणवीरला आता तिची खेचण्यात प्रचंड मजा येत होती. तो हसत हसत एकदम बिनधास्त म्हणाले, हो गो, विचार तर मस्तच आहे तुझा. एक रुसली की दुसरी असते ना, लगेच काम भागवायला. हे ऐकता चिवच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे डोळे मोठे झाले. ती बेडवरून थेट उभीच राहिली आणि चिडून ओरडली, शी घाणेरडे, किती निर्लज्ज आहात हो तुम्ही. ठेवा फोन, मला नाही बोलायचं तुमच्याशी. चार चार बायका करायच्या असतील तर करा जाऊन, मी कशाला मध्ये राहू. आणि तो म्हणला, ए थांब ना, ऐक तर. आणि रणवीर खदखदून हसत म्हणला, बोलायचं मला पण नाहीये तुझ्याशी, पण आता काय आहे ना, नवीन नवीन लग्न, नवीन नवीन बायको आहे म्हटल्यावर थोडासा फोनवर रोमॅन्स तर बनतोच ना. चिवने वैतागून कपाळावर हात मारला आणि जरा जास्तच चिडून म्हणली, जाना, अजून एखादी करा, किंवा असेल दुसरी कोण तर तिच्याशी बोला फोनवर रोमॅन्टिक. माझ्या डोक्याला ताप नका वाढवू. रणवीर समोरच्या टेबलाजवळ ठेवलेल्या त्याच्या लेदरच्या आलिशान रिव्हॉल्विंग खुर्चीकडे पाहत होता. तो त्या मऊ खुर्चीच्या हँडलवर प्रेमाने हात फिरवत अगदी मिश्किलपणे म्हणला, अरे रे, अगं ती तर जुनी झाली ग आता. तिने खूप खुश केलं मला. पण माझं मन तर आता तुझ्याकडे जास्त वळतंय ना. त्याला काय करू मी. पण आता रणवीर तर हॉटेलमधील खुर्चीबद्दल बोलत होता. पण चिवला वाटलं तो त्याच्या जुन्या प्रेयसीबद्दल किंवा दुसऱ्या कोणत्या स्त्रीबद्दल बोलतोय. चिवचा राग आता अगदी सीमा गाठत होता. तिचे डोळे रागाने मोठे झाले. ती म्हणाली, हो का साहेब, जुनी झाली वाटतं ती. आमच्या पण नव्याचे 9 दिवस फिटले की दुसरी बघा मग आता. झालेच आहेत 9 दिवस लग्नाला. ठेवा फोन आता, आगाऊ कुठले. अरे चिव ऐक तर. रणवीर काही बोलणार तोच चिवने जोरात फोन कट केला आणि बेडवर फेकून दिला. तिकडे मुंबईत रणवीर फोन हातात घेऊन धरून पोट धरून हसत होता. बापरे, ही तर पार पेटून उठली. पण चिव सहजासहजी सोडणाऱ्यांपैकी नव्हती. फोन कट केल्यावर तिने 2 सेकंद विचार केला आणि पुन्हा स्वतःहून रणवीरचा नंबर डायल केला. रणवीरने पहिल्याच रिंगला हसत फोन उचलला आणि म्हणाला, काय मॅडम, फोन कट करून पुन्हा लावलात. रमेशची आठवण आली वाटतं. आणि ती तिकडून म्हणाली, शी घाणेरडे निर्लज्ज, काही पण का. शिवने पलीकडून एकदम ठासून आणि टशींमध्ये सांगायला सुरुवात केली, रोमॅन्स गेला खड्ड्यात. पण एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐकून घ्या ठाकूर साहेब. तो म्हणाला, बोला ना चिवताई, मी ऐकतोय. रणवीर सोप्यावर पाय पसरून बसत म्हणला. चिव एकदम हक्काने आणि रागाने म्हणले, ऐका, आता लग्न झाले माझं तुमच्याशी. मी तुमची बायको झाले. त्यामुळे आता तुम्ही काय केलं, रागावलात, खवळलात किंवा कितीही नाटकं केली तरी तुम्हाला माझंच ऐकावं लागेल, समजलं. मी तुमची ही खोडकर नाटकं जास्त दिवस सहन नाही करणार. रणवीरने कपाळावरच हात मारला आणि गालातल्या गालात हसत म्हणला, बापरे, काय धमकी आहे. म्हणजे आता मला आयुष्यभर तुमचाच हुकूम मानावा लागणार ना. हो, आणि दुसरं काय. चिवने ताठ मानेने उत्तर दिलं, तुमच्या त्या चार चार बायकांच्या कल्पना डोक्यातून काढून टाका. आणि ती कोण जुनी नवी सांगत होता ना, तिला सांगा ठाकूर साहेबांवर आता चिवची सत्ता आहे, कळलं. रणवीरला तिच्या या बालिश पण निष्पाप अधिकाराचा प्रचंड लळा वाटला. तो मऊ आवाजात म्हणला, बरं बाई, माझी चूक झाली. आता त्या मुंबईवरून परत आल्यावर कान पकडून माफी मागू की अजून काही स्पेशल करावं लागेल. चिवने नाकातूनच हुंकार भरला आणि म्हणाली, ते तुम्ही हवेलीवर आल्यावर ठरवेल मी. आणि ती मीटिंग नीट करा आणि वेळेवर जेवून झोपा. जास्त आगाऊपणा केलात ना फोनवर तर 3 दिवसांनी पण माहेरीच राहील, हवेलीवर पाऊल पण ठेवणार नाही. आणि रणवीर हसत म्हणाला, नको बाबा, तुझ्याशिवाय हवेली अगदी ओस पडेल बरं. आता रागवलेली बायको जर प्रेमाने गुड नाईट म्हणेल का मला. आणि एक मस्त रोमॅन्टिक मूड मध्ये एक दे. चिवच्या चेहऱ्यावर आता नकळत छानसं हसू आलं. पण ती आवाज गंभीर ठेवत म्हणाली, नाही म्हणणार आणि देणार तर अजिबात नाही. जाऊन त्या तुमच्या जुन्या खुर्चीला सांगा गुड नाईट. ठेवा आता फोन, असं म्हणून चिवने हसतच फोन ठेवला. तिकडे रणवीरने फोन स्क्रीनकडे पाहत विचार केला, 3 दिवसांनी माहेरी जाऊन तिला मनवणं म्हणजे एक मोठा सामनाच असणार आहे. तर दुसरीकडे चिव उशी जवळ घेऊन गालातल्या गालात हसत रणवीरच्या त्या गोड चेहऱ्याची आठवण काढत शांतपणे झोपी गेली. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.